नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2025 हे वर्ष मेष राशींसाठी कसे असेल चला आपण जाणून घेऊया. बघा, मेष राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष म्हणजे 2025 असे असेल. तुमच्या जीवनात अनेक चांगले बदल घडणार आहेत. मेष राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. हाती घेतलेल्या कामात तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे. तुमचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मेष राशीच्या लोकांना हे वर्ष चांगले जाणार आहेच, पण त्याचबरोबर 7.5 सुद्धा 2025 पासून सुरू होणार आहे. 7.5 म्हणलं की घाबरून जाऊ नका, कारण 7.5 म्हणजे नक्की काय तर बघा, आपल्या आयुष्यात होणारे बदल, काही चांगले वाईट दिवस आणि अनुभव आपल्याला बघायला मिळणार आहेत. ज्या वाईट दिवसातून 7.5तून जाताना आपली सेवा चालू ठेवा. म्हणजेच काय तर हातावर यायचं ते बोटावर आणि बोटावर यायचं ते नखांवर, याचं येऊन थांबणार आहे. बघा, त्या वाईट दिवसात आपण जे काही अनुभव घेतले आहेत ते विसरून जायचं नाही, कारण त्यातूनच आपण काहीतरी नवीन चांगले शिकत असतो. मेष राशीच्या लोकांची 2025मध्ये आर्थिक परिस्थिती कशी आहे बघा, तर 2025मध्ये मेष राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगलीच असणार आहे. पण तुम्हाला पैसे कोठे घालवायचे आहेत आणि कोठे नाही हे तुम्हालाच ठरवायचं आहे. तुम्हाला बचतसुद्धा करायची आहे. मेष राशीच्या लोकांना हे वर्ष आर्थिक भरभराटीचे जाणार आहे, पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे, कारण खर्चावर नियंत्रण ठेवले की पुढील बचत आपोआपच कमी होणार आहे. त्यामुळे आपण पैसे कुठे वापरावे, जास्त खर्चावेत हे तुमचं तुम्हीच ठरवा. मेष राशीची जी लोक आहेत ते सरकारी कामासाठी पेपर देत आहेत, त्या लोकांना 2025मध्ये नक्कीच यश मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न करावे लागणार आहेत. काय म्हणतो आपण, प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या 2025मध्ये मेष राशीच्या लोकांना यश मिळणार आहे. त्यांची उत्तर प्रगती होत जाणार आहे. मेष राशीची जी लोक आहेत ते जर व्यवसाय करत असतील, काही उद्योग करत असतील, तर त्यांना नवीन संधी मिळणार आहेत. त्यांना त्यात नक्कीच यश मिळणार आहे. त्यांची प्रगती देखील होणार आहे. तुम्ही जर धंदा व्यवसाय करत असाल तर बघा, तुम्ही नक्की करू शकता, कारण तुम्हाला ह्यात नक्की यश मिळणार आहे. मेष राशीची जी अविवाहित लोक आहेत त्यांचा विवाहाचा योग या वर्षी म्हणजे 2025मध्ये नक्कीच येणार आहे. तुमचे बऱ्याच दिवसापासून एखादं रखडलेलं काम असेल ते सुद्धा पूर्ण होणार आहे. विवाहासाठी तुम्हाला चांगली स्थळंसुद्धा येणार आहेत. मेष राशीच्या लोकांची कौटुंबिक स्थितीसुद्धा छान असणार आहे. मेष राशीच्या लोकांनी 2025मध्ये नवीन बांधकाम करू शकता किंवा एखादी खरेदीसुद्धा तुम्ही करू शकता. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना 2025 हे शैक्षणिक वर्ष चांगले जाणार आहे. मेष राशीच्या लोकांना 2025 या वर्षात आरोग्याच्या तक्रारीसुद्धा जाणवतील. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आपण जे काम करतो त्या कामातून तुम्हाला थोडा वेळ काढून व्यायामसुद्धा करायचा आहे. त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित राहणार आहे. मेष राशीच्या लोकांना मार्च महिन्यापासून 7.5चा त्रास होणार आहे. 7.5 म्हटल्यानंतर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. आपण शनिदेवांची सेवा केली, उपासना केल्या तर आपल्या 7.5वर नक्कीच फरक पडणार आहे. म्हणजेच काय तर 7.5 बंद होणार आहे का तर नाही, तर 7.5ची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तुम्ही जर सेवा, उपाय, उपासना केल्या तर तुम्हाला नक्कीच ह्यात फरक पडणार आहे. 7.5 म्हणजे काय तर आपल्याच कर्माची फळे आपल्याला मिळत असतात. त्यावर उपाय म्हणून तुम्ही सेवा करू शकता. समाजातील गरीब लोकांना म्हणजेच अनाथ, अपंग, असहाय्य लोकांना तुम्ही मदत करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील वयस्कर लोकांची सुद्धा सेवा करू शकता. तसेच अपंग, असहाय्य लोकांची मदत करू शकता. असे केल्याने शनी महाराजांची 7.5चा प्रभाव तुमच्यावर कमी पडू शकतो, कारण शनी महाराजांना केलेली मदत, दान, सेवा खूप आवडतात. मग त्यांचा प्रभाव तुमच्यावर नक्कीच कमी पडतो. त्यासाठी सर्वांशी प्रेमाने वागा आणि बोला. कोणालाही ओरडू नका. बघा, काही लोकांना सवय असते छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप ओरडतात. ते वयस्कर लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा मान ठेवत नाहीत. समोर कोण आहे ह्याला बघत नाही, ते डायरेक्टच असं ओरडत बोलत राहतात. तर तसं करू नका. तुमच्यावर जर 7.5चा प्रभाव असेल तर तुम्हाला सर्वांशी प्रेमाने आणि समजूत तुम्हाला घ्यावं लागणार आहे. कोणाबरोबरही वादविवाद तुम्हाला घालायचा नाही. जिभेवर तापा ठेवला की आपल्या अंगलट येत नाही. त्याचबरोबर 7.5ची तीव्रता कमी करायची असेल तर
तुमच्या आई वडिलांची सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर वयस्कर लोकांची सुद्धा करायची आहे. म्हणजेच काय तर त्यांनी सांगितलेली कामे तुम्हाला आदरपूर्वक करायची आहेत. त्यांना त्रास होईल असे तुम्हाला वागायचे नाही. त्यांची चेष्टा मस्करी करायची नाही. त्याचबरोबर 7:30चा प्रभाव कमी पडावा म्हणून तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. तर कोणत्या आहेत त्या सेवा, चला आपण जाणून घेऊया. बघा, आता तुम्हाला 7:30चा त्रास जर चालू होणार असेल तर तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. मारुती स्तोत्र पठण करायचे आहे. हनुमानांची उपासना 7:30च्या काळात वरदान ठरू शकते. बघा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर मारुती स्तोत्र सुद्धा तुम्हाला पठण करायचे आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेने तुमच्या 7:30वर तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. याने 7:30 बंद होणार नाही, पण त्याची तीव्रता मात्र तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. कारण शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्याला 7:30चा प्रभाव कमी पडू शकतो आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला चांगलं मिळू शकतं. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा. त्याला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.